तुम्हारी अर्थी तो नहीं, कुछ कर नहीं सकते तो उतर क्यों नहीं जाते। आज बरसों से, मेरे बचपन से लेके तो मैं बूढ़ा होने के लिए आ गया, मगर यहाँ की समस्या जो है वो अपनी जगह पर अटल है। तो मैं ये इल्ज़ाम लगाता हूँ कारपोरेशन के ऊपर, जैसा कि मैंने कहा कि ये आपकी अर्थी तो है नहीं, आप कुर्सी पे बैठे हो, लोगों के इनकम टैक्स से आप तनख्वाह ले रहे हो, तो उनके काम क्यों नहीं करते। ये आज बढ़ती हुई उम्र के लोग यहाँ पर बेचारे खड़े हैं कि ये पानी कब उतरेगा और कब हो जाएंगे। तो मेरी एक विनती है कि आप लोगों के काम के ऊपर थोड़ी सी तवज्जो दो और उनके काम करो। ये पानी को जो आज बरसों से यहाँ पर बंद हो रहा है, आप इंजीनियर की डिग्री लेकर के आप वहाँ पर कारपोरेशन में बैठकर, तो प्लीज़ यहाँ पर कुछ काम करो। अरे खूपच त्रास आहे पाणीचा। आम्हाला असं वाटलं की नवीन रोड झाल्यानंतर पाणी नाही हे होणार, पण हे तो आणखीन जास्तच झाला। आधी थोडंसं पाणी असायचं तरी पाणी भरायचं नाही, पण आता तो भरपूर, जरासं पाणी नाही आलं की पाणी भरून जातो। आणि सेकंड पॉईंट, हे मुठावाल्यांची सगळे मटेरियल रोडवर, ते पाणी आतमध्ये जाऊन देत नाही। हे आम्हाला खूप त्रास आहे। ते मुठाच्या बाजूमध्येच माझी दुकान आहे, आता ते दुकानात पाणी शिरलं म्हणून बंद करून मी घरी चाललेली आहे। काय करणार आहे, खूप त्रास झालेला आहे, काय करणार आहे सांगा। आता जे करणार ते त्यांनीच करायचं आहे, सरकारनेच करायचं आहे। गेले कित्येक वर्षाची ही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, गेले कित्येक वर्ष ही समस्या आहे। आणि याला खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीतले जे अधिकारी आहे ड्रेनेज डिपार्टमेंटचे आणि साफसफाईचे, कित्येक वर्ष नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी याच्या तक्रारी केल्या, पण प्रशासन झोपलेलं आहे। फक्त AC ऑफिसमध्ये बसायचं, पगार घ्यायचा लाखो रुपये, आणि नागरिक बघा आता या सगळ्या गाड्या घोड्या, इथे जनता बघा, मावशी बघा, पूर्णपणे दुकानामध्ये घराघरात पाणी आहे। म्हणजे ही मी तर बोलतो जी नालेसफाईची जी काय जे ढोंग घेतात, नालेसफाईचे जे काय विषय आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। आणि माझा आरोप आहे की याला कल्याण डोंबिवलीचे अधिकारी कारणीभूत आहे। मी कमिशनर मॅडमला विनंती करेन की या प्रकरणामध्ये गेले कित्येक वर्ष आले हा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, या संबंधित अधिकारी यांना सस्पेंड केलं, पण घरी बसवलं पाहिजे।